तर चला युट्यूब फॅमिली, आज काय स्पेशल? तर आज सुंदर अशी मस्त आळूची वडी आपण बनवणार आहे. तर आळूच्या वडीसाठी काय काय लागणार आहे आपल्याला? तर आळूच्या वडीसाठी लागणार आहे आपल्या चणा डाळीचं पीठ. तर चणा डाळीचं पीठ सुद्धा आपण इथे घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला छान असं, आणि थोडी हळद पावडर टाकायची आपल्याला, आणि चवीनुसार लाल तिखट टाकायचे. तर जाते आपल्याला आता थोडं पाणी टाकायचंय. आपण पीठ इथं बघताय तुम्ही छान असं भिजून झालेलं आहे आपलं पूर्ण आळूची पानं. तर इथं नक्कीच तुम्ही बघताय. तर तुम्हाला थोडंसं आपण ड्रायफ्रूट खाली घेऊया. नक्कीच तुम्हाला छान अशी आळूची पानं इथे दिसणार आहे आपली. प्रत्येक आळूचं पान आपल्याला काय करायचंय, लाटून घ्यायचंय. तर जिथे जिथे या शिरा दिसतील ना, तिथे तिथे आपल्याला पूर्णपणे लाटून घ्यायचे. तर आपण लाटून आणि थोडीशी या साईडला ठेवूया. थोडासा तुकडा झालाय, कारण काही पानं ना इतके मोठे मोठे आलेले, आणि आळूची जोडी ना आलेली माझ्या नणंदबाईंच्या घरून. तर माझे मिस्टर गेले तिकडनं आलेली आळूचे पान आपल्याला, आणि त्यांना सुद्धा मार्केटमधून छान असे भेटले वाटतं. मग त्यांनी पण एक दोन जोडी एक्स्ट्रा घेतलेली होती, आणि मग आपल्याकडे छान असे आळूचे पानं पार्सल झालेले. तर नक्कीच मला सुद्धा आळूची पानं आणि आळूच्या पानांची वडी बनवायला पण आवडते, खायला पण आवडते. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडत असेल. आपली रेसिपी ट्राय करा. तर मी आता एक एक आळूचं पाणी तर छान असं लाटून घेते. तर आपण हे या साईडला ठेवू आणि हे इकडनं ठेवू, म्हणजे मला पण सोयीस्कर पडेल. तर दोन्ही रेसिपी आपली मला दिसतंय की नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर पीठ जास्त नाही लावायचं याला. पीठ आपल्याला काय करायचंय, बऱ्यापैकी हलक्या हाताने असं छान असं लावून घ्यायचं प्रत्येकाला. आणि खूप जर लावलं ना तर मध्ये पीठ तसंच राहतं. तर पीठ जास्त अजिबात वापरायचं नाही आपल्याला. सुंदर आणि सुंदर अशा आळूच्या पानांची वडी आपल्याकडे तयार होते. तर नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. आपण 3-3 पानांची मिळून एक वडी तयार करूया. 3 पानं भरपूर होत आहे. शक्यतो 2 पानं जरी वापरले तरी चालणार आहे, कारण एकसारखी बनवायची आपल्याला. दिसते तुम्हाला छान अशी आळूची पानं आपली रेडी आहे. तर नक्कीच रोल करून घ्यायची सगळ्याची, आणि सुंदर अशी रेसिपी आपल्याला बनवायची. तर काय स्पेशल आळूच्या वडांची, आळूच्या पानांची वडी. तर नक्कीच युट्यूब फॅमिली. तर चला, बोलताना कधी कधी असं होतंय बघा. तर आपल्याला करायचंय गॅस चालू. गॅस चालू झालेला आहे आपला सुंदर असा, आणि आपल्याला उकळी आली की काय करायचंय, तर छान असं मस्त आळूच्या वडी जी आहे ती कढईमध्ये ठेवून घ्यायची. तर दोन्हीकडे लक्ष आहे आपलं. तर याला कुठलंही तेल वगैरे काही लावायचं नाही. आपली कढई पण तापते. आपण स्टेप बाय स्टेप एक एक आपली आळूची वडी सुद्धा याच्यात ठेवून घेतोय. तर छान अशा वड्या आपल्या ठेवायचं काम चाललेलं आहे. तर थोडीशी जागा कमी आहे, पण होऊन जाईल इथं वाफ्यावरती सुद्धा. तर सरकूया, नाहीतर काही हरकत नाही. वाफ पण लागते सगळ्याला छान, आणि पाणी सुद्धा खाली मस्त गरम झालेलं आहे, आणि आळूची पानं सुद्धा आपल्याकडे सुंदर अशी रचली गेलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आता, तर आपल्याला याच्यावरती ठेवायचं सुंदर असं झाकण. तर चला, तर आपण आता झाकण ठेवून घेऊ, आणि आता याला छान अशी वाफ भरणार आहे. वाफ भरली की छान अशी आळूची वडी सुद्धा आपली
तयार होणार आहे. तर नक्कीच अळूची वडी कशी होती शेवटपर्यंत नक्कीच आपलं तुम्ही व्हिडिओ बघत राहणार आहे. आलेल्या ताई आणि फॅमिली भरभरून आपल्या सोबत आहे. तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आपण गॅस कमी केलेला आहे बऱ्यापैकी. इथं दिसतंय तुम्हाला गॅस कमी करून ठेवलेला आहे आणि इथे चालली आहे आपली अळूची वडी. तर चला 15 ते 20 मिनिटं आपण होऊन देणार आहे ना. तर चला युट्यूब फॅमिली छान अशा वड्या आपल्या झाल्या की नाही आपल्याला काय करायचंय चेक करायचं. आपण जवळजवळ 15 ते 20 मिनिटं छान असं वडी ठेवली आणि गॅस पुन्हा एकदा बंद केलेलं आहे. इथं दिसतंय तुम्हाला. तर आपल्याला बघायची वडी चेक करून. तर नक्कीच वडी कशी झाली आपली. तर नक्कीच इथं बघू शकतो आपण. तर छान अशी वाफ इथं निघालेली बघताय तुम्ही. तर गरमच आहे अजून. बघूया आपण खाली घेऊया ट्रायपॉड. तर चला अळूच्या वड्या आपल्याला काढून घ्यायच्या छान अशा आणि सुंदर अशी परतवायला ठेवायची. तर खूप गरम आहे आता इथं तुम्हाला दिसते. तर आपण एक एक वडी हळूच बघूया कशी झाली आपली कशी नाही. तर छान अशी दिसते. तर आपल्याला करायचं काय आहे, छान अशी तर काढून घ्यायची आहे आणि पानांचा रंग आहे ना बऱ्यापैकी चेंज झालेला का तर आपण वाफ दिलेली त्याला. सुंदर अशी अळूची वडी इथे दिसणार आहे तुम्हाला. तर 1-5 मिनिटं आपण खूपच गरम आहे तर एक एक वडी आपण हळूहळू काढणार आहे. तर चला तर आता गॅस सुद्धा आपल्याला चालू करायचा आहे. तर गॅस केलेला आहे मी चालू आणि अळूच्या वड्या आपल्याला इथं काय करायचे काढून घ्यायचे आणि कट करायचे. तर नक्कीच इथे बघू शकता तुम्ही अळूच्या वड्या आपण घेतलेल्या आहे इकडं आणि कट करायची पूर्ण अळूची वडी छान अशी. तर छान अशी अळूची वडी आपण इथं बघताय तुम्ही दिसते तुम्हाला. तर अळूची वडी घ्यायची आपल्याला गरम करून तवा सुद्धा असा आपण ठेवलेला आहे. तर आलेल्या ताई फॅमिली आपल्यासोबत भरभरून आहे. तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटणार आहे मला कमेंट करून सांगा. आपल्याला तव्यावर तेल टाकायचंय आणि छान अशी मस्त रेसिपी स्टार्ट करायची. तर चला तर आपल्याला आता काय करायचंय गॅस फुल करायचंय आणि तेल टाकून घ्यायचंय. तर इथं दिसते तुम्हाला छान असं तेल आपण टाकतोय. तळून होईल तर चला.
तर आजची आळूची वडी तुम्हाला कशी वाटली फॅमिली नक्कीच मला कमेंट करून सांगू शकता. तर सुंदर आणि सुंदर अशी फ्राय झालेली आहे. लोखंडी तव्यावरची अळूच्या पानांची वडी नक्कीच तुम्हाला सर्वांना आवडणार आहे. तर नक्कीच प्रत्येकाच्या घरात हा मेनू बनत असतो आणि मग आपल्याकडे सुद्धा हा मेनू इथं बनलेला आहे. तर नक्कीच अळूच्या पानांची वडी तुम्ही सुद्धा बनवून बघा. सुंदर आणि त्याचे फायदे सर्च करा. अळूच्या पानांचे काय फायदे? तर पोटात कधी जर केस असेल आपल्या कधीतरी खाताना, कधीतरी असं होत असतं. तर छान असं पान, अळूचं पान म्हणजे आयुर्वेदिक आहे. तर नक्कीच तुम्ही फायदे सर्च करा. मी तर काही सांगत नाही. तर तुम्हाला याची माहिती भेटेल. अळूची पानं अधून-मधून आपण खाल्ली गेली पाहिजे आपल्याकडनं. तर नक्कीच रेसिपी कशी वाटली आजची कमेंट करून नक्कीच सांगा. वाफ दिसते तुम्हाला लोखंडी तव्यावरची गरमागरम अळूची वडी आपल्याकडे सुंदर अशी इथे बनलेली आहे. तर चला YouTube फॅमिली आता पुन्हा एकदा आपण पुढच्या लाईव्हमध्ये, व्हिडिओमध्ये नक्कीच भेटणार आहे. तोपर्यंत आपल्या सगळ्या आलेल्या ताई आणि फॅमिली सगळ्यांना पुन्हा एकदा बाय बाय. तर नक्कीच अळूची वडी सुंदर अशी झालेली आहे आणि बाहेर बघा सकाळी पाऊस म्हणजे ना जेव्हा मी लाईव्ह चालू केला त्यावेळेस पाऊस आलेला होता आणि आता पुन्हा ऊन पडलेले आहे. तर नक्कीच चला सगळ्यांना पुन्हा एकदा आपण बाय बाय करूया आणि सुंदर अशी अळूची वडी कशी झाली नक्कीच मला कमेंट करून सांगणारे आलेले ताई आणि YouTube फॅमिली. तर अळूच्या पानांचे नक्कीच तुम्ही फायदे सर्च करा. तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल की अळूची पानं कशासाठी खाल्ली पाहिजे आपण आणि काय फायदा आहे त्याचा. तर नक्कीच आपल्या ताईंना सुद्धा लक्षात येईल आणि काही जर मेनू घरामध्ये थोडासा वेगळा असेल तर नक्कीच अळूचे पानं आहे ना आणि काही खूप महाग नसतात. ₹10 ₹20 जोडी छान अशी असते. ₹10 10 पानं म्हणा, ₹15 10 पानं. साईजनुसार अशी छान भेटत असतात. तर नक्कीच मला तर वाटते आजचा छान असा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आपला आवडलेला आहे. तर चला YouTube फॅमिली. तर सुंदर अशी अळूच्या पानांची वडी आपल्याकडे तयार झालेली आहे. आपण परत संध्याकाळच्या लाईव्हला किंवा व्हिडिओमध्ये नक्कीच भेटणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपला नक्कीच मला कमेंट करून सांगा. अळूच्या पानांची वडी. तर अगदी छोट्या लहान बाळापासून तर सगळ्यांपर्यंत आवडीचा मेनू म्हणजे कोणता? तर छान अशी अळूच्या पानांची वडी. तर सुंदर अशी अळूच्या पानांची वडी आपल्याकडे तयार झालेली आहे. नक्कीच तुम्ही इथं बघताय सुंदर आणि सुंदर असा मेनू आपल्याकडे आज तयार झालेला आहे. आणि नक्कीच बनवून बघा. कमी पानांमध्ये इथं बघा ही वडी माझ्याकडनं थोडी ही झालेली आहे. तर सुंदर दिसते छान अशी मस्त फ्राय झालेली आहे. आपण चणा डाळीचं पीठ इथं वापरलेलं आहे. छान लाल तिखट टाकलंय, मीठ टाकलेलं मस्त सुंदर अशी वडी हळद पावडर टाकून बनवली. साधी सिंपल 4 ते 5 वस्तूंमध्ये होणारी आपल्याकडे अळूची वडी आज बनलेली आहे. तर चला मला तर असं वाटतंय आजचा व्हिडिओ इथं संपूया. सगळ्या ताईंना फॅमिलीला पुन्हा एकदा बाय बाय. आणि नवीन व्हिडिओमध्ये असंच भेटत राहणार आहे. नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा. कमेंट करायला विसरू नका. आलेले ताई आणि फॅमिली लाईक करायला विसरू नका आणि नक्कीच सांगा अळूची वडी कशी वाटली तुम्हाला. तर चला फॅमिली बाय बाय.